आता आपण जात आहोत बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायला पालीला. पाली येथून साधारण 40 किलोमीटरच्या आसपास आहे. 40 किलोमीटरसाठी आपल्याला साधारण अंदाजे 1 तास लागायला पाहिजे. बघूया आता. इथे वरद विनायकाचं दर्शन तर आपल्याला लगेच झालं होतं. साधारण 15-20 मिनिटं लागली आपल्याला दर्शनाला. पण पुजारींचा बाईट मिळवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागली. पण बाईट काय आपण मिळवू शकलो नाही. बाईट मिळाला असता तर सोने पे सुहागा झाला असता. ठीक आहे, नो वरीज. बेटर लक नेक्स्ट टाइम. पुन्हा कधी येऊ तेव्हा बाईट साठी प्रयत्न जरूर करू. आता आधी आपल्याला पाहायचं पेट्रोल पंप. गाडीत पेट्रोल टाकणं खूप जरुरी आहे, नाहीतर आपण बल्लाळेश्वरला पोचणार नाही. आपल्याला धक्का मारावा लागेल. चला, पालीच्या रस्त्याला लागलो आपण. हा रस्ता आहे ना, हा थोडासा घाट मारत, म्हणजे घाट मथा नाही बोलू शकत आपण, पण घाटातला रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याला गाडी चालवताना जरा सावकाश गाडी चालवली पाहिजे आणि रस्त्यावर व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे. की रस्ता आता चांगला बनवलेला आहे, बाकीसारखा रस्ता नाहीये. जर घ्यायचं असेल ना तर इकडे पावसाळ्यात आहे. पावसाळ्यात इथे इतकी चांगली नयनरम्य दृश्य असतात ना. एका बाजूला ढग भरलेले आहेत, एका बाजूला पाऊस पडतोय, चारी बाजूला हिरवी गर्द झाडी आहे. बाकी आता वस्ती सगळीकडेच व्हायला लागलेली. गावावरून मला आठवलं, ह्या रस्त्याला ना इथे आपल्याला एक खिंड लागणार आहे. जी खिंड ऐतिहासिक आहे. आधी ती खिंड लागू द्या, मग मी तुम्हाला सांगतो की त्या खिंडीचा इतिहास काय आहे. उंबरखिंड हे आहे. तर मित्रांनो, हे आहे उंबरखिंड. इथून ह्या उंबरखिंडीला जायला रस्ता आहे. ही आहे समरभूमी उंबरखिंड. हा आहे उंबरखिंडीकडे जायचा रस्ता. आणि इथे शिवदुर्ग मित्र लोणावळा ह्यांनी आणि छावणी ग्रामस्थ यांनी अथक परिश्रमाने हा विजयस्तंभ उभा केला आहे. तर मित्रांनो, या उंबरखिंडीचा एक इतिहास आहे. तर या उंबरखिंडीच्या युद्धामध्ये खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी भाग घेतला होता. होय, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज हे या उंबरखिंडीच्या युद्धामध्ये लढले होते. मोगलांच्या विरुद्ध त्यांनी ही लढाई केली होती
2 फेब्रुवारी 1662 काहीतरी आहे. होय, 2 फेब्रुवारी 1662. तारीख माझ्या नक्की लक्षात नाहीये. परंतु शाहिस्ते खानाने त्याचा मोगली सरदार कारतलब खान आणि त्याच्याबरोबर रायबागन ही एक स्त्री योद्धा होती. तिचा पण एक इतिहास आहे, तो मी कधीतरी तुम्हाला सांगेन. ज्यावेळी आपण उंबरखिंडीला भेट देऊ ना, त्यावेळेला मी तुम्हाला ह्या रायबागनचा इतिहास सुद्धा सांगेन. तर कारतलब खान, रायबागन, कछवाहा अशा सरदारांना मोगली सरदारांना शाहिस्ते खानाने कल्याण, भिवंडी काबीज करण्यासाठी पाठवलं होतं. तेव्हा ते पुण्यातून लाल महालातून निघाले होते आणि लोहगड, विसापूर, तिकोना या मार्गे या उंबरखिंडीतून खाली उतरून येत होते. महाराजांची चाणाक्ष नीती असे बोलावी लागेल. महाराजांचं त्यावेळेला लोहगड, विसापूर, तिकोना हे सर्व राजांकडे होते. परंतु राजांनी इथे कुठे त्यांच्यावरती हल्ला केला नाही. राजांनी त्यांना या उंबरखिंडीत येऊ दिलं आणि उंबरखिंडीत हे उतरल्यानंतर मग चारही बाजूनी यांची नाकेबंदी करून यांना पार जेरी सांडलं. शेवटी रायबागनने कारतलब खानाला सल्ला दिला की तू बिनशर्त शिवाजीची माफी माग, बिनशर्त छत्रपती शिवाजी महाराजांची माफी माग, तर ते आपल्याला ते इथून जाऊ देत. त्याप्रमाणे कारतलब खान हात बांधून शिवाजी महाराजांकडे हजर झाला. महाराजांनी त्याला जसा आहे तसा, म्हणजे कोणतेही शस्त्र न घेता, कोणताही दारुगोळा नाही, कोणतेही दागिने नाहीत, काही न घेता त्याला तसाच पाठवून दिला. बाकी सर्व राजांनी काढून घेतलं आणि असं म्हटलं जातं की ही लढाई फक्त 4 तास चालली. म्हणजे राजांनी 4 तासात त्याला जेरी सांडलं. असा हा उंबरखिंडीचा इतिहास आहे. पाहूया आपण कधीतरी आल्यावर ही उंबरखिंड. आज तर आपलं डेस्टिनेशन वेगळं आहे. कधीतरी खास आपण हे उंबरखिंडीचं डेस्टिनेशन ठेवूया आणि जाऊन भेट देऊया. बघूया कशी आहे उंबरखिंड, कसं ते स्मारक उभारलंय, काय तिकडची भौगोलिक परिस्थिती आहे, त्यावेळेला तिकडची भौगोलिक परिस्थिती काय असू शकते, या सर्वांचा पण अभ्यास करूया म्हणण्यापेक्षा आपण पाहूया कसं आहे ते. हे आहे पालीचे बल्लाळेश्वर मंदिर. आधी आपण गाडी पार्क करूया आणि मग मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. चला पार्किंग कडे. श्री बल्लाळेश्वराचे मंदिर रायगड जिल्ह्यातील पाली गावात आहे. दर्शनाची वेळ पहाटे 5:30 ते रात्र 10 पर्यंत आहे. मंदिराच्या आवारात मोदक, हार, फुले विक्रीची अनेक दुकाने आहेत. शास्त्रानुसार आपल्याला श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्या अगोदर श्री धुंडी विनायकाचे दर्शन घ्यावे लागते. त्याची एक खूप मनोरंजक कथा आहे. अतिप्राचीन काळी कृतयुगात पल्लीपूर म्हणजे आताचे पाली गावात कल्याणशेठ नावाच्या वैश्यवाण्याचे दुकान होते. त्यांना बल्लाळ नावाचा मुलगा होता. बल्लाळचा ओढा गणेश पूजेकडे होता. तो गणेश पूजनाने त्यास आनंद मिळत असे. बल्लाळास गणेश पूजनाचा इतका छंद लागला की गावातील सवंगड्यांना घेऊन मंडप तयार करून ईश्वर चिंतनात तहानभूक विसरत असे. परंतु त्याच्या मित्राच्या आईवडिलांना मात्र हे आवडले नाही. त्यांनी बल्लाळच्या वडिलांकडे तक्रार केली. लहान वयात आपल्या मुलाने सवंगड्यांना नादी लावले म्हणून शेठजींना विशेष दुःख झाले. संतापून त्यांनी बल्लाळास बदलून काढण्यासाठी हाती काठी घेतली व ते रानात निघून गेले. बल्लाळच्या वडिलांचा राग पाहून त्याचे मित्र घाबरले व आपापल्या घरी पसार झाले. रागाच्या भरात कल्याण शेठजी बल्लाळाजवळ गेले. त्यांनी गणेश मूर्ती उचलली आणि फेकून दिली.
मंडपाची तोडफोड केली. तरीही बल्लाळ गणेश पूजनात दंग पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी बल्लाळास इतका चोप दिला की तो रक्तबंबाळ झाला व त्याची शुद्ध हरपली. तशाच परिस्थितीत त्याला एका झाडाला बांधून शेठजी निघून गेले. काही तासांनी बल्लाळास शुद्ध आले. स्वतःला हतबल अवस्थेत पाहून त्याने गणेशाचा धावा केला. गणेशाने ब्राह्मण रूपात प्रकट होऊन बल्लाळास बंधमुक्त केले. त्याचे जखमी शरीर पूर्ववत करून दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद दिला. तसेच बाळा तुला काय हवे ते माग असे बोलून वर मागण्यास सांगितले. त्यावर बल्लाळाने गणेश देवा आपण कायम येथेच वास्तव्य करावे, भक्तांची मनोकामना पूर्ण करावी, हा अवघा प्रदेश गणेशमय व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. गणरायाने यापुढे मी बल्लाळ विनायक या नावाने येथे कायमच वास्तव्य करेन तथास्तु असे उच्चारून अंतर्धान पावले. त्या जागी एक शिळा दिसू लागले. ती शिळा म्हणजेच बल्लाळेश्वरांची मूर्ती. अष्टविनायक हे जागृत देवस्थान असून महर्षी व्यास रचित गणेश पुराणात हे वर्णन आहे. श्री बल्लाळ विनायकाचा उत्सव वर्षातून दोनदा येतो. एकदा माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी व भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी. माघ महिन्यात भरपूर भक्तगण येतात, मोठी यात्रा भरते. श्री धुंडी विनायकाचा उत्सव ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध पंचमीला होतो. एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरे जडित आहे. ही बल्लाळेश्वराची मूर्ती 3 फूट उंच आहे. हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिष्याच्या रसाने एकमेकांबरोबर चिकटवलेले आहे. चला आपलं दर्शन झालेलं आहे पालीला बल्लाळेश्वर आणि आता आपण निघालो घरी जायला. पण आपण त्याच मार्गाने नाही जातो तर आपण दुसऱ्या मार्गे जातो. हा रस्ता चांगला रस्ता आहे. त्या रस्त्याच्या मानाने बघूया आता.
मंडळी, माईकच्या सेटिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या पुढील ब्लॉगमध्ये आवाजाचे व्यवस्थित रेकॉर्डिंग झालेले नाही. त्यामुळे हा ब्लॉग आपल्याला इथेच थांबवावा लागत आहे. त्यासाठी मी आपला दिलगीर आहे. आतापर्यंत पाहिलेला ब्लॉग आपल्याला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. कृपया रोड रेबेल विशाल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट म्हणजेच टिप्पणी करायला विसरू नका. तुमच्या कमेंट म्हणजेच टिप्पणी माझ्यासाठी सजेशन्स म्हणजे सूचना आहे. जेणेकरून तुमच्या सूचनांप्रमाणे मी माझ्या चॅनलचे कंटेंट म्हणजेच विषय ठेवण्याचा प्रयत्न करेन. तसेच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन ब्लॉगचे अपडेट मिळत राहतील. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. पुन्हा भेटूया, फिर मिलेंगे. सी यू सून.